हॅलो माय डियर स्टुडंट्स, आजच्या टॉपिक मध्ये जे आहे ते आपण पाहणार आहे काही न्यूमरिकल्स. देयर आर सम न्यूमरिकल्स बेस्ड ऑन आवर लास्ट टॉपिक, दॅट इज फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ, एम्प्लिट्यूड अँड वेव्ह नंबर. आजच्या व्हिडिओ मध्ये जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. ज्या काही मागील व्हिडिओ मध्ये आपण ज्या काही टर्म्स पाहिल्या, रेडियंट एनर्जी और इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, यामध्ये वेव्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण तिथे पाहिल्या किंवा काही टर्म ज्या डिस्कस केल्या, त्यामध्ये वेवलेंथ होतं, देन वेव्ह नंबर इज ऑल्सो देअर, देन आपण फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड या टर्म्स डिस्कस केल्या. सो यांचा उपयोग जो आहे तो आजच्या न्यूमरिकल मध्ये आपण करणार आहे. कशासाठी? तर ह्याच टर्म ज्या आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेशन किंवा वेव्ह नंबर कसं कॅल्क्युलेट करायचं और वेवलेंथ हे कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा कसे कॅल्क्युलेट करतात हे आपल्याला समजण्यासाठी आपण आज जे आहे ते काही न्यूमरिकल्स जे आहेत ते इथे पाहणार आहे. त्यापैकी फर्स्ट न्यूमरिकल ऑन बोर्ड तुम्हाला दिलेला आहे. द विविध भारती स्टेशन ऑफ ऑल इंडिया रेडिओ ब्रॉडकास्ट ऑन ए फ्रिक्वेन्सी ऑफ 1368 किलोहर्ट्ज. काय दिलेला आहे? विविध भारती स्टेशन. कशाचं विविध भारती स्टेशन? तर ऑल इंडिया रेडिओ. रेडिओ जर ऐकला असेल तर त्या रेडिओमध्ये दिवसभर एक स्टेशन जे आहे ते सुरू राहते, दॅट इज विविध भारती. सो विविध भारती स्टेशन जे आहे ते ब्रॉडकास्ट होत आहे ऑल इंडिया रेडिओ वर आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तर 1368 किलोहर्ट्ज, 1368 kilohertz. Calculate the wavelength of the electromagnetic waves emitted by the transmitter. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला वेवलेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. या इन्फॉर्मेशन कशी कॅल्क्युलेट करणार तर त्यासाठी वेवलेंथचा एक फॉर्म्युला आहे. वेवलेंथ जे आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो बाजूला आपण लिहू, नंतर त्याचा आपल्याला यूज करता येतो. वेवलेंथ इक्वल्स टू C by nu. Wavelength equals to C by nu, where C is velocity of light and nu is frequency. So frequency दिलेली आहे आणि velocity of light जे आहे ते कॉन्स्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं तिथे. सो कॉन्स्टंट फिगर आहे वेलॉसिटी ऑफ लाईट ची, इथे दिलेली नाही आहे, बट आपली लर्न पाहिजे, आपण ते घेणार आहे आणि ते यूज करून आपण कॅल्क्युलेशन जे आहे इथे करणार आहे. सो सोल्युशन व्हॉट इज गिवन हियर, तर ऍक्च्युअली आपल्याला काय माहिती आहे तर ऍज वी नो C, that is velocity of light equals to 3 into 10 raised to power 8 meter per second. वेलॉसिटी ऑफ लाईट जी आहे ते किती आहे 3 into 10 raised to power 8 meter per second. ही कॉन्स्टंट फिगर आहे, लक्षात ठेवायची वेलॉसिटी ऑफ लाईट. गिवन नाही आहे बट आपल्याला माहिती आहे ते आपल्याला घ्यावं लागेल, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपल्याला वेवलेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. देन व्हॉट इज गिवन हियर, सो गिवन क्वांटिटी इज फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी that is nu equals to 1368 किलोहर्ट्ज. किलोहर्ट्जला हर्ट्ज मध्ये जे आहे ते आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, दॅट मीन्स मल्टिप्लाय करावं लागेल 10 raised to power 3 ने. सो 1368 मल्टिप्लाइड बाय 10 raised to power 3, दॅट इज हर्ट्ज. और त्याला आपल्याला कन्वर्ट करता येते. आपण एक रिलेशन लिहिलं होतं त्या मागील व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये आपण वेवलेंथ पाहिलं होतं किंवा ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी वगैरे पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मध्ये आपण एक रिलेशन जे आहे ते तिथे ऍड ऑन केलं होतं, दॅट इज 1 hertz इक्वल्स टू 1 second इनव्हर्स. दॅट मीन्स इन्स्टेड ऑफ हर्ट्स आपण तिथे लिहू शकतो 1368 into 10 raised to power 3 second इनव्हर्स. का सेकंड इनव्हर्स घेतलं? कारण आपल्याला वेलॉसिटी मध्ये सुद्धा सेकंड जो आहे तो इथे दिसतो युनिट मध्ये, मीटर पर सेकंड, दॅट इज स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे. सो नाउ बाय युजिंग हा फॉर्म्युला जो आहे तो आता आपल्याला यूज करायचा आहे. सो बाय युजिंग, तो आपण इकडे लॅम्बडा इक्वल्स टू C
by nu. Lambda means wavelength. Wavelength equals to speed of light, which is given here, and divided by frequency, that is 1368 into 10 raised to power 3 second inverse. या व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे टाकू. आता या फॉर्म्युलाला आपण जे आहे ते रब करू शकतो. राइट नाउ value of C, that is 3 into 10 raised to power 8 divided by simple calculation है. Speed of light की value 3 into 10 raised to power 8 meter per second ती put up के लिए अपन, then divided by value of frequency, that is 1368 into 10 raised to power 3 second inverse. So here यांची calculation जर आपण केली, so first, if we divide 3 by 1368, 3 ला 1368 ने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येते 0.002193. Then power 10 raised to power 3 is here. When it shifted here, then it becomes -3. So 10 raised to power 8, 10 raised to power -3, that is multiplied by 10 raised to power 5. So our answer is 0.002193 into 10 raised to power 5. This is our wavelength, that is lambda. This is value of lambda. 10 raised to power 5. याला जर आपल्याला डिसॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल, हा डेसिमल पॉइंट जो आहे तो राइट हँड साइडला 5 डिजिट जो आहे तो शिफ्ट करावा लागेल. इफ वी शिफ्ट दिस डेसिमल पॉइंट towards right hand side 5 digit, then this 10 raised to power 5 get dissolved. So 1, 2, 3, 4 and 5 here. So our answer becomes 219.3. 10 raised to power 5 जे आहे इथे आपण dissolve केलं by shifting decimal point towards right hand side. So आपला आन्सर काय आला इथे, wavelength, that is lambda, equals to 219.3. Its unit is meter. Its unit is meter. So अशा सिंपल वेने आपण जे आहे ते लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ती इथे काढले. फक्त त्यासाठी दोन गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला लर्न पाहिजे. एक तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट, ही बऱ्याच वेळा गिवन असते न्यूमरिकल मध्ये, बट इथे गिवन नव्हती, त्यामुळे ही लर्न पाहिजे. अँड सेकंड वन इज फॉर्म्युला ऑफ लॅम्बडा, that is wavelength. Wavelength चा फॉर्म्युला काय आहे तर C by nu, velocity of light divided by frequency. त्यामध्ये आपण व्हॅल्यूज जे आहेत ते पुट अप केल्या आणि फायनली we got our answer, that is wavelength. जे आपल्याला विचारलं होतं, the wavelength of the electromagnetic wave emitted by the transmitter, that is lambda, equals to 219.3. Its unit is meter. Numerical number 2, calculate nu bar, that is wave number in centimeter inverse, and nu, that is frequency of yellow radiation having a wavelength of 5800 angstrom. 5800 angstrom unit असलेल्या wavelength आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर फर्स्टली we have to calculate here wave number, that is nu bar, आणि सेकंड जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ते आहे न्यू, दॅट इज फ्रिक्वेन्सी. सो दोन कॅल्क्युलेशन आपल्याला सेपरेटली इथे करायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला वेव्ह नंबर, दॅट मीन्स न्यू बार जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये ते आन्सर काढायचं आहे. अँड अनदर वन इज फ्रिक्वेन्सी. असे दोन कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपल्याला वन बाय वन जे आहेत ते इथे पाहायचे आहेत या न्यूमरिकल मध्ये. सो फर्स्ट वन, सोल्युशन. Calculation for wave number, that is nu bar. आधी न्यू बार जे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करू. सो कॅल्क्युलेशन फॉर वेव्ह नंबर. सो वेव्ह नंबर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे इथे. सो ॲज वी नो, wave number, that is
nu bar equals to, wave number is nothing but the reciprocal of wavelength. So आपल्याला बाय डेफिनेशन ऑफ वेव्ह नंबर इथे फॉर्म्युला जो आहे तो भेटतो की वेव्ह नंबर काय, इट इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ, आणि वेव्हलेंथ जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे अँगस्ट्रॉम मध्ये. सो वेव्ह नंबर दॅट इज न्यू बार इक्वल्स टू 1 बाय वेव्हलेंथ दॅट इज लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ती गिवन आहे, दॅट इज 5800 अँगस्ट्रॉम. तो ती व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे टाकणार. सो 1 डिवायडेड बाय 5800, ती व्हॅल्यू जी आहे ती अँगस्ट्रॉम मध्ये आहे. याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला कशामध्ये, तर याला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये. सो सेंटीमीटर आणि अँगस्ट्रॉमचं रिलेशन काय आहे, तर 1 अँगस्ट्रॉम इक्वल्स टू 10⁻⁸ सेंटीमीटर. सो ते रिलेशन जे आहे ते आपण यूज करणार आणि आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती भेटते सेंटीमीटर मध्ये 5800, that is 1 by 5800 multiplied by 8 सेंटीमीटर. ते झाले सेंटीमीटर मध्ये व्हॅल्यू, किंवा डायरेक्टली आपण हे जे आन्सर भेटेल याला म्हणणार आपण सेंटीमीटर इनवर्स इन केस ऑफ न्यू बार. सो हियर 10⁻⁸ आहे, याला जर आपण वर शिफ्ट केलं तर ते होणार 10⁸. इट बिकम्स पॉझिटिव्ह. सो 10⁸ डिवायडेड बाय 5800. So 10⁸, that means on 10 there are 8 zeros here. So 10⁸ ला 5800 ने जर आपण इथे डिवाइड केलं तर आपल्याला जे आहे ते फायनल आन्सर जे आहे ते इथे भेटते, that is 17,241.37 centimeter inverse. So this is our first answer, that is wavelength in centimeter inverse. आपल्याला या न्यूमरिकल मध्ये दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या काढायच्या होत्या. पहिली व्हॅल्यू होती न्यू बार आणि सेकंड होती न्यू, दॅट मीन्स वेव्ह नंबर अँड फ्रिक्वेन्सी. त्यापैकी फर्स्ट जे आहे ते आपण कॅल्क्युलेशन इथे केलं, दॅट इज कॅल्क्युलेशन फॉर वेव्ह नंबर. So wave number equals to 17,241.37 centimeter inverse. So wave number जे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट केलं. नाउ इट्स टाइम टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ येलो रेडिएशन हॅव्हिंग वेव्हलेंथ 5800 अँगस्ट्रॉम. सो फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू जे आहे ते आता आपण इथे कॅल्क्युलेट करू. सो कॅल्क्युलेशन्स फॉर frequency that is new. So frequency जे आहे ते आता आपण इथे कॅल्क्युलेट करू. सो फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे, that is nu equals to c multiplied by nu bar. हे एक रिलेशन आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इक्वल्स टू स्पीड ऑफ लाइट मल्टिप्लाइड बाय वेव्ह नंबर. सो हा फॉर्म्युला यूज करून आपण इथे फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो, कारण आपल्याकडे वेव्ह नंबरची व्हॅल्यू आहे जी आताच आपण फर्स्ट स्टेप मध्ये जी आहे ती कॅल्क्युलेट केली, आणि व्हेलॉसिटी ऑफ लाइट जी आहे ते कॉन्स्टंट आहे. सो ह्या व्हॅल्यूज घेऊन आपण इझिली फ्रिक्वेन्सी जी आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो इथे फॉर गिवन वेव्हलेंथ. So c, that is velocity of light, याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बट आपण इथे वेव्ह नंबर जे आहे ते सेंटीमीटर इनवर्स मध्ये काढलेला आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ लाईटला मीटर पर सेकंड मध्ये न घेता आपण सेंटीमीटर पर सेकंड मध्ये घेणार आहे. सो व्हॅल्यू बिकम्स 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असते. सेंटीमीटर मध्ये जर घेतलं तर 10⁻10 centimeter per second. That is velocity of light multiplied by wave number जे आपण कॅल्क्युलेट केला होता, that is 17,241.37. त्याला काय करणार आहे आपण, त्यातील फक्त 2 डिजिट जे आहे ते घेणार आहे, that is 1.7 मध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे डेसिमल पॉइंट जो आहे तो 4 डिजिट जो आहे तो आपण लेफ्ट हँड साइड कडे शिफ्ट करून ती व्हॅल्यू जी आहे ती घेणार आहे, दॅट इज 1.7 × 10⁻⁴. इट्स युनिट इज सेंटीमीटर इनवर्स.
सो व्हॅल्यूज जे आहेत ते एका ठिकाणी आपण घेऊ, पॉवर जे आहे ते इथे ऍड करू. सो 3 into 1.7 multiplied by 10 raised to power 10 plus 4 that is 40. फ्रिक्वेन्सी इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 3 into 1.7 equals to 5.1 multiplied by 10 raised to power 14. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्ज, ते आपण इथे घेऊ शकतो. और इंस्टेड ऑफ दिस आपण इथे लिहू शकतो 5.1 into 10 raised to power 14. 1 hertz equals to second inverse. सो ते सुद्धा आपण लिहू शकतो. दोन पैकी कुठलं युनिट जे आहे ते आपण इथे घेऊ शकतो. सो आवर आन्सर इज therefore frequency of yellow radiation having a wavelength of 5800 angstrom equals to 5.1 into 10 raised to power 14 second inverse. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपण इथे केले. काय केलं तर फ्रिक्वेन्सीचं आणि वेव्ह नंबर, we use the relation between the frequency and wave number, that is frequency equals to speed of light multiplied by wave number. हे रिलेशन इथे जे आहे ते आपण यूज केलं. स्पीड ऑफ लाईट ची व्हॅल्यू जी आहे ती सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून इथे आपण लिहिले. त्यानंतर जे वेव्ह नंबरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती त्याला सुद्धा इथे आपण लिहिलं आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. आफ्टर मल्टिप्लिकेशन वी गॉट हियर द फायनल आन्सर, that is frequency equals to 5.1 into 10 raised to power 14 second inverse. So here the third numerical, which is a particular radio station broadcast at a frequency of 1120 kilohertz. 1120 kilohertz. Another radio station broadcast at a frequency of 98.7 megahertz. Hertz चे bigger unit use केलेले आहेत, megahertz आणि kilohertz. What are the wavelength of radiation from each station? दोन वेगवेगळ्या स्टेशन वरून जे की ब्रॉडकास्ट इथे होत आहे ते ब्रॉडकास्टिंगची जे की वेवलेंथ आहे ती किती आहे ते आपल्याला इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट जी आहे ती करायची आहे. कंडिशन काय आहे तर एक रेडिओ स्टेशन आहे, द फर्स्ट रेडिओ स्टेशन आपण इथे म्हणू. द फर्स्ट रेडिओ स्टेशन ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 1120 किलोहर्ट्ज, तिथे आपल्याला वेवलेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. आणि सेकंड कंडिशन, सेकंड रेडिओ स्टेशन इज गिवन हियर विच हॅव अ फ्रिक्वेन्सी 98.7 फॉर इट्स ब्रॉडकास्ट, त्याची सुद्धा वेवलेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. सो वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला दोन्ही स्टेशन मध्ये सेपरेटली. फर्स्ट वन म्हणजे फर्स्ट रेडिओ स्टेशन सोल्युशन. So calculations for wavelength of first radio station. First radio station जे आहे त्यासाठी आपण वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. सिंपल असा फॉर्म्युला आहे, दॅट इज लॅम्बडा, दॅट मीन्स वेवलेंथ इक्वल्स टू c by nu, velocity of light or speed of light divided by frequency. Velocity of light आता आपल्याला माहिती आहे, फ्रिक्वेन्सीचं कन्वर्जन जे आहे ते आपल्याला इथे करावं लागेल. सो राईट नाउ हियर velocity of light, that is 3 into 10 raised to power 8 meter per second. Frequency is given here for first radio station. साठी जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 1120 किलोहर्ट्ज. किलोहर्ट्जचं कन्वर्जन हर्ट्ज मध्ये करावं लागेल. दॅट मीन्स 1120 ला मल्टिप्लाय करावं लागेल 10 raised to power 3. सो 1120 multiplied by 10 raised to power 3 हर्ट्ज. किलोहर्ट्ज ला कन्वर्ट केला आपण हर्ट्ज मध्ये. now calculation. So 3 into 10 raised to power 8 meter per second divided by 1120 into 10 raised to power 3. 3 ला जर 1120 ने डिवाइड करून या पॉवर जर ऍडजस्ट केला, पॉवर आहे 10 raised to power 3 वर गेली तर -3, दॅट मीन्स 10 raised to power 5 तिथे राहते. तो त्या डेसिमल पॉइंटला ऍडजस्ट करून फायनली आपल्याला जी व्हॅल्यू भेटते फायनल आन्सर, दॅट इज 267.86 युनिट राहणार मीटर.
So unit, that is meter. So this is our wavelength for first radio station. First radio station साठी ही झाली आपली wavelength. Now calculations for wavelength of second radio station. Second radio station. त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन जे आहे इथे करणार आहे. कशाचे तर अगेन वेव्हलेंथचे. सो वेव्हलेंथ इक्वल्स टू अगेन सेम फॉर्म्युला आपण इथे यूज करणार, दॅट इज लॅम्बडा इक्वल्स टू वेलोसिटी ऑफ लाइट और स्पीड ऑफ लाइट डिवाइडेड बाय फ्रीक्वेंसी. सो लॅम्बडा इक्वल्स टू c by v. So value of c again, that is constant, 3 into 10 to the power 8 meter per second divided by frequency for second radio station is 98.7 megahertz. Kilohertz पेक्षा बिगर युनिट, that is megahertz. किलोहर्ट्ज साठी आपण 10 to the power 3 इथे यूज केले होते फॉर कन्वर्ट इट इनटू हर्ट्ज. मेगाहर्ट्ज साठी यूज करावं लागतील 10 to the power 6. So right now here value becomes 98.7 into 10 to the power 6 hertz. Now power वर शिफ्ट केली तर -6 होणार. -6 plus 8, that is 10 to the power 2. That means 300 divided by 98.7 अशी ती व्हॅल्यू येणार. आपण कॅल्क्युलेशन्स करू. 3 into 10 to the power 8, ही पॉवर वर घेतली तर 10 to the power -6 divided by 98.7. So 10 to the power -6, 10 to the power 8. So power becomes, power here इथे राहणार आहे 3 into 10 to the power 2 divided by 98.7. 10 to the power 2 means 20 here. So it becomes 300 divided by 98.7 and its answer is, simple division जर आपण इथे जर केलं तर त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला भेटते, that is 3. Its answer is 3.095 meter. So wavelength for second radio station is 3.095 meter. 3.095 meter. This is our calculation of wavelength for second radio station. Simple method ने इथे calculations जे आहेत ते आपण केले या थर्ड न्यूमेरिकल मध्ये. थर्ड न्यूमेरिकल मध्ये ऍक्च्युअली काय करायचं होतं आपल्याला, तर दोन वेगवेगळे रेडिओ स्टेशन आहेत. दोन वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन वरून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने तिथे ब्रॉडकास्टिंग जे आहे ते होत आहे. फर्स्ट रेडिओ स्टेशन मध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 1120 किलोहर्ट्ज आणि सेकंड रेडिओ स्टेशनची जी काही फ्रिक्वेन्सी आहे तिथे ब्रॉडकास्टिंगची ती आहे 98.7 मेगाहर्ट्ज. दोन्ही रेडिओ स्टेशनवर आपल्याला जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथचा जो फॉर्म्युला आहे तो आहे लॅम्बडा, दॅट इज वेव्हलेंथ इक्वल्स टू velocity of light divided by frequency. So सेम फॉर्म्युला दोन्ही साठी आपण यूज केला. त्यामध्ये रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज जे आहेत ते इथे टाकल्या आणि आपल्याला आन्सर्स भेटले. Wavelength for first radio station is 267.86 meter and that is for second radio station is 3.095 meter.